आज या ठिकाणी आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे आणि महायुतीचे आमचे संबंधित नेते धनंजय साहेब मुंडे यांनी दोघांनी जो विश्वास टाकून आज या ठिकाणी मला बांधकाम सभापतीपदी माझी निवड केली आहे. मी या निमित्तानं परळीकरांना सांगू इच्छितो की शहरातली रस्त्यांची वाईट जिथे जिथे अवस्था असेल ती सर्वप्रथम त्याला प्राधान्य देऊन आम्ही ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. महायुतीची सत्ता आहे. आदरणीय ताईंच्या आणि धनभाऊंच्या माध्यमातून इथं शेकडो करोडोंचा निधी आणून शहराची जी प्रलंबित कामे आहेत ती कामे आम्ही पूर्णत्वास नेऊ आणि शहराचा कशा पद्धतीनं कायापालट करता येईल. प्रभू वैद्यनाथाचंही मंदिर आपल्या शहरामध्ये आहे. देशभरातून लोक आणखी चांगल्या संख्येनं या शहरात येतील असं या शहराचं सुशोभीकरण करण्याचं काम आम्ही बांधकाम विभागाच्या माध्यमातून करू, एवढा मी या ठिकाणी शब्द देतो. खरं म्हणजे आपण भाजपाचे गटनेते आहात आणि असंही चर्चा होती की उपाध्यक्षपद हे परळीतील भाजपाच्या गटाला मिळेल, परंतु तसं झालं नाही. परंतु या निवडीमध्ये आपल्याला एक अधिकचं पद दिलं गेलेलं आहे. त्याच्याबद्दल महायुती जेव्हा झाली तेव्हा पदविभाजनाचे अधिकार पूर्ण ताईसाहेब आणि धनुभाऊ यांच्याकडे होते. शेवटी आम्हाला आमच्या नेत्यांनी जे निर्देश दिले ते आम्ही पाळले आणि ऐकले. येणाऱ्या काळात काय होईल माहीत नाही. सध्या जे जिम्मेदारी आमच्यावर दोन्ही नेत्यांनी दिलेल्या आहेत ते आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू आणि शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. सभापतीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी टाकली. मात्र प्रामुख्यानं कोणते महत्त्वाचे काम आहे जेणेकरून त्यावर तुमचा खास प्रताप होतो? मुख्य म्हणजे शहरामध्ये वाढलेली रस्त्यावरची अतिक्रमण आहेत आणि त्या रस्त्यांच्या दुरुस्त्या काय आहेत. काही रस्ते नवीन करायचे आहेत आम्हाला. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांमध्ये गॅप असल्यामुळं खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे तर बुजू, पण जिथं जिथं आवश्यकता असेल तिथं 100% आम्ही सरकारच्या माध्यमातून निधी आणून तिथं नवीन रस्ते आणि चांगली कॉन्क्रीटची रस्ते ज्याचं आयुष्य 20 ते 30 वर्ष येणाऱ्या काळात असेल अशा प्रकारची चांगली दर्जेदार रस्ते आम्ही बनवू. त्याच्यानंतर शहरामध्ये जे गार्डन वगैरे असतील तिथं काही कॉन्क्रीट वर्कची कामं असतील तर ते बांधकाम विभागाच्या माध्यमातून आम्ही तीही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.